Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे उद्या शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. विशेष विमानाने सायंकाळी 5 वाजता हुबळी विमानतळावर त्यांचे आगमन होईल आणि त्यानंतर ते कित्तूरकडे रवाना होतील. जिल्हा प्रशासन आणि कन्नड संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कित्तूर उत्सवाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री सायंकाळी 7 वाजता सहभागी होतील. समारोपानंतर रात्री 9:10 ते विशेष विमानाने पुन्हा बेंगळूरला प्रयाण करतील. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दिवाळीच्या सणावर पावसाची सावली पडली आहे. सततच्या पावसामुळे नागरिक आणि शेतकरी वर्ग दोघेही अडचणीत आले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अचानक पावसामुळे तारांबळ उडत आहे, तर दुसरीकडे शेती पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. विशेषतः कापूस, भात, भाजीपाला या पिकांना मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. व्यवसायावरही याचा परिणाम होत असून बाजारपेठातील ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. कपडे, फटाके आणि इतर दिवाळी वस्तू विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिक आणि शेतकरी वर्गात अधिकच चिंता निर्माण झाली आहे. जीवघेणा पतंगाच्या मांजाविरोधात बेळगाव पोलिसांची मोहीम सुरू झाली आहे. दिवाळी पाडव्या दिवशी टिळकवाडी आणि शहापूर पोलिसांनी अनगोळ व शहापूर परिसरातील 2 दुकानावर छापे टाकून एकूण 11 मांजाचे रोल जप्त केले आहेत. टिळकवाडी पोलिसांनी शुभम सोनवालकर याच्या दुकानातून 3 रोल, तर शहापूर पोलिसांनी नवी दिल्लीतील एका मुलाकडून 8 रोल जप्त केले आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अशा कारवाया करण्याबाबत सूचना केल्या आहेत. गेल्या 15 आठवड्यात पतंगाच्या मांजाच्या दोऱ्यामुळे अनेक वाहन चालक जखमी झाल्याने ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. नागरिकांनीही मांजा वापरणे आणि विक्री टाळावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. श्रीराम सेनेतर्फे आज शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण, रस्त्यावरील गर्दी आणि भोंग्याच्या आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणीबाबत या निवेदनातून मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना श्रीराम सेनेचे जिल्हा अध्यक्ष रवी कोकितकर हे म्हणाले की धर्माच्या नावाखाली रस्त्यावर नमाज पठण करणे किंवा गर्दी करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. हिंदूंना सण साजरे करताना विविध नियमांचे पालन करावे लागते. मग हेच नियम इतर धर्मियांनाही का लागू होत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. श्रीराम सेनेने प्रशासनाकडे या संदर्भात तातडीने पदाधिकारी स्तरावर निर्णय घेण्याची मागणी केली असून कायद्याचा एकसमान अंमल सर्व धर्मावर व्हावा असा ठाम आग्रह धरला आहे. सतीश जारकिहोळी फॅन्स क्लब बेळगाव यांच्या वतीने आयोजित सतीश अण्णा तिसरी खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 या स्पर्धेचे भव्य आयोजन उद्या शनिवार दिनांक 25 आणि रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी 2 दिवस महावीर भवन गोवा वेस्ट बेळगाव येथे करण्यात आले आहे. या 2 दिवसीय स्पर्धेत देशभरातील हौशी व नवोदित बुद्धिबळपटू सहभागी होणार असून एकूण 4 लाख रुपयांची आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा नवोदितांना आपल्या कौशल्याचे दर्शन करण्यासाठी आणि बुद्धिबळ क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवरून तसेच तरुण भारत न्यूज बेळगाव या फेसबुक पेजवर नागरिकांना पाहता येणार आहे. नागरिकांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. वडगाव अन्नपूर्णेश्वरी नगर येथील क्रॉस नंबर 1 मधील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून पेवर्स उखडल्यामुळे आणि गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलाने भरला आहे. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना चिखलामुळे वाहने घसरून पडल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केली असली तरी अद्याप दखल घेण्यात आली नाही, असे त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. बेळगावातील अंसुरकर गल्ली येथील दी बेळगाव मर्चंट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने कुमारी अपूर्वा आनंदा नाईक हिचा भव्य सत्कार करण्यात आला. अपूर्वा हिने नुकत्याच ओरिसा येथील भुवनेश्वर येथे पार पडलेल्या नॅशनल ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये 400 मीटर हर्डल्स रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे बेळगाव शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोसायटीतर्फे तिचा सन्मान व अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन नारायण चौगुले हे उपस्थित होते. कार्यक्रमास व्हाईस चेअरमन कुमुद भाटिया, शाखा चेअरमन नारायण किटवाडकर, ज्येष्ठ संचालक अशोक बोलगुंडी, अशोक येळुरकर,
कोंडूसकर, नितीन पवार, शिवाजी चव्हाण तसेच मॅनेजर लक्ष्मीकांत मकवान आदी मान्यवर उपस्थित होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रामनगर येथील स्थानिक दुचाकी शोरूममध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन वाहनांचा साठा करण्यात आला होता. मात्र रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या मागील बाजूचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि 2 नवीन होंडा ॲक्टिवा दुचाकी चोरून नेल्या आहेत. शोरूम मालक अमित देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी चोरी केल्यानंतर बेळगावच्या दिशेने पलायन केले आहे. खानापूर जवळील गणेपैल टोलनाक्यावर या दुचाकीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे खानापूर तालुक्यातील जंगललगतच्या अनेक गावातील गोरगरीब शेतकऱ्यांचे हाल सुरूच असून प्रचंड कष्ट करून पिकवलेली शेती, हत्ती व इतर प्राण्यांच्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. मागील 15 मस्केनट्टी, भुरणकी, करिकट्टी, गस्टोळी आदी गावामध्ये हत्तींचा कळप थैमान घालत आहे. दररोज पिकांची नासधूस सुरू असून हत्ती आता लोकवस्तीच्या दिशेने सरकत आहेत. आज शुक्रवारी 24 रोजी मस्केनट्टी गावच्या परिसरात आलेल्या या हत्तीमुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र वनाधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न केल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. लग्नानंतर परदेशात फिरायला जाण्याऐवजी धार्मिक श्रद्धा जोपासत सायकलवरून 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करणाऱ्या अलीगड येथील नवविवाहित जोडप्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सुमारे 4 महिन्यापूर्वी या जोडप्याने अलीगडहून सायकल प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग या पवित्र स्थळांना सायकलवरून तसेच पादचारी स्वरूपात भेट देण्याचा संकल्प केला आहे. सध्या हे जोडपे बेळगाव शहरातील श्री कपिलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी स्थानिक नागरिक आणि समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे बेळगावातील सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत बेल सिटी डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने संस्थेला सुसज्ज रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या फाउंडेशनच्या वतीने हिंदू देवदेवतांचा अपमान टाळण्याबरोबरच रुग्णसेवेसारख्या क्षेत्रातही सातत्याने कार्य केले असून त्यामुळेच संस्थेचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांच्याकडे रुग्णवाहिका सोपवण्यात आली. यावेळी बोलताना हिरेमठ म्हणाले की ही रुग्णवाहिका एक जबाबदारी आहे. आम्ही ती गरीब गरजू रुग्णांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे वापरणार आहोत. याप्रसंगी डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक नीलकंठय्या हिरेमठ शास्त्री, शरदचंद्र शास्त्री, भाऊसाहेब अत्तार, प्रवीण हिरेमठ, नागय्या पुजार, आनंद भातकांडे, गौरीश हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहरातील जनतेच्या सेवेसाठी 24 तास मोफत शववाहिका सेवा सुरू करण्यात आली असून याचा शुभारंभ श्री कपिलेश्वर मंदिर येथे करण्यात आला. यावेळी वैकुंठ धाम या रथाचे लोकार्पण रुद्रकेसरी मठाचे परमपूज्य हरिगुरु स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम लक्ष्मीबाई कोंडूसकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला असून गरजू कुटुंबियांसाठी ही सेवा मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. उद्घाटना समारंभात समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर, रणजित चव्हाण पाटील, चंद्रकांत कोंडूसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोफत शववाहिका सेवा 24 तास उपलब्ध असून गरजू नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रमाकांत कोंडूसकर यांनी केले आहे. रायबाग तालुक्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत असून कुडची येथे शुक्रवारी सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे लोकांची मोठी तारांबळ उडाली. बाजारात आलेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागला, तर भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. मका काढणीस आलेले शेतकरी तसेच गळीत हंगाम सुरू असलेल्या पिकावर देखील पावसाचा परिणाम होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या पावसामुळे हंगाम काही प्रमाणात लांबण्याची शक्यता आहे. बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी बेळगाव रेल्वे स्थानकासमोर एक अज्ञात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ बेळगाव जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर महिला अंदाजे 55 वर्ष ते 60 वर्ष वयाची असून शरीराने बारीक, वर्णाने फिकट लालसर, चेहरा लांबट, पाय सडपातळ आणि नाक छोटे आहे. डोक्यावर सुमारे 4 इंच लांबीचे काळे पांढरे केस असून ती साध्या वेशात होती. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे नातेवाईक, वारसदार किंवा तिच्याबद्दल माहिती असणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ बेळगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अशी विनंती पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे.
रामनगर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मैदानावर शुक्रवारी पहाटे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख जोयडा कुंभारवाडा येथील उमेश नाईक वय 42 अशी झाली आहे. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मैदानावर मृतदेह दिसताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार उमेश नाईक हे रामनगर येथील दगडी खाणीत चालक म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते. ते गेल्या 2 दिवसापासून काही न खाता सतत मद्य सेवन करत होते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरवत नगरसेवकांनी सफाई कर्मचारी व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष भेटवस्तू देऊन सणाचा आनंद त्यांच्या कुटुंबियासह वाटून घेतला. या उपक्रमाअंतर्गत एकूण 35 कर्मचाऱ्यांना फराळासाठी स्टील डबे प्रदान केले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, प्रतिभा साळुंखे आणि नंदा भागोजी यांची प्रमुख उपस्थिती होती. कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान मान्य करून त्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम उपस्थितांमध्ये कौतुकास्पद ठरला. 1 नोव्हेंबर 2023 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. या दिवशी मूक सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरी दरम्यान कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेबरोबरच कर्नाटक विरोधी घोषणाही केल्या. त्यामुळे भाषिक तणाव निर्माण केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर नोंदविला होता. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात एकूण 14 नेत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यापैकी 9 नेत्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. JMFC कोर्ट क्रमांक 2 बेळगाव येथे हा खटला सुरू असून CC केस क्रमांक 2917/2024 मध्ये आजच्या सुनावणीत मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, गजानन पाटील, शिवाजी सोंडकर, नेताजी जाधव आणि विकास कलगटगी यांना कोर्टाने सतर्श जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणी 18 डिसेंबर 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.